वेलकम टू मनीषाज क्रिएशन। आज मी इथे गरमागरम ज्वारीची भाकरी बनवली आहे आणि भाकरीसोबत खाण्यासाठी आज मी इथे चण्याचा खरडा ही रेसिपी बनवणार आहे। तर चला बघूया आपण आज ती कशी बनवायची। तर त्यासाठी मी 10 ते 15 मिरच्या मध्ये तोडून घेतलेल्या आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्यात घेतलेल्या आहे। मिरच्या छानशा अशा भाजून घ्यायच्या आहेत। मस्त अशा भाजून झाल्या की त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर सोक केलेले आणि बॉईल केलेले सोक करून बॉईल केलेले चणे मी इथे अर्धा कप घेतलेले आहे। ते पण छान असे भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर ते सुद्धा प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान खरडा लागतो हा। त्यानंतर आपल्याला इथे मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम तर मिरच्या सुद्धा आपल्याला पेस्ट करायची नाहीये, तर त्या सुद्धा आपल्याला जाड्या भरड्या अशा वाटायच्या आहेत। तर मिरची आपली इथे वाटून झालेली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला चणे वाटायचे आहे। चणे पण आपल्याला जाडसर असे वाटायचे आहे, त्याची पेस्ट करायची नाहीये। आता तव्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंग टाकून झालं की त्यामध्ये जी मिरचीची पेस्ट बनवलेली होती जाडसर पेस्ट ती आपल्याला टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि हळद पण ॲड करायची आहे। आता चांगलं मिक्स करून घेऊया। छान मिरची भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटलेले चणे टाकायचे आहेत। ते पण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। खरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं आहे। छान भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर छान असा लिंबू पिळून घ्यायचा आहे मस्त असा। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला खरडा रेडी झालेला आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून भाकरीबरोबर तो सर्व करायचा आहे। तर असा हा खरडा तुम्ही नक्की खाऊन बघा, ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।